सुधारते. ही बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी दादा त्या हंगाम्यात गेली. पण शिवाय भाई आपल्याला त्या शायरी नाही करायची नाही. आपल्याला शायरी करायचं काहीतरी बोध्या लोकांना द्यायचं आहे. होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील. जाऊ नको सती नवऱ्याचं अंग तुझ्या अग्नीत जळतील. झाली जरी काही रामाची तर लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगते आणि झाली जरी सीता रामाची तर रावणासारखे पडून देतील. काय व्हायचंय तुले? रणभूमीवरचे झलकारी बनून उगाव. होऊन जिजाई आपल्या शोभाला जगव. होऊन सावित्री स्त्री शिक्षणाला दे आकार आणि होऊन भीमाची रमा त्या बहुजनाचे स्वप्न कर साकार. असं का म्हणतो? जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणा ना कोणाचा आदर. आणि तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे. आणि म्हणून माझा आता तुला काय म्हणणं आहे शिवानी बाई? शिवानी खमसून घे जोगा. सुस्ती करायची ना बाई? सुस्ती करायची आहे का? नाही. सुस्ती करायची नाही. इकडं मी मेलो तरी चालत, पण त्या झेंडा इथं 3ऱ्या वर्षासाठी गल्ला पाहिजे. सुवर्णमध्ये त्या क्रांती झाली पाहिजे. शिवानी खमसून घे जोगा अन घाल धिंगाणा इथे सूरजा. शिवानी खमसून घे जोगा घाल धिंगाणा इथे आणि मजा येते लोकांना फार. जेव्हा आम्ही एकमेकाची घेतो काय तेव्हा लोकांना मजा येते. काय घेतो? पहिले गाण्याची मजा तर घेऊ दे. कशी का घेते तेही सांगतो मी तुला. हो का? हा सूरज तुझी घेते आणि मग तू सूरजला देते आणि मजा येते लोकांना फार. चल हो तयार. आणि शिवानी खमसून घे जोगा घाल धिंगाणा इथे बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छुरे की बात नहीं है, गुरु ज्ञान का झगड़ा है. सामना पढ़ना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है. कशाने? ज्ञानाने, गुणाने, चित्ताने, शुद्धीने. शिवानी खमसून घेतो का आज घाल धिंगाणा इथे सूरजच्या. जसं तुम्ही म्हटलं का दाखवतं पाणी किसमें कितना है दम, तर तुम्हाला माझी कसोटी घ्यायची आहे खमसून. तुम्ही माझी कसोटी घ्या आणि मी तुमची कसोटी घेईन तर लोक का म्हणतील? वारे म्हणून सूरजनं का घेतली म्हणून शिवानीची कसोटी आणि शिवानीने का घेतली म्हणून सूरजची कसोटी. मजा आली पाहिजे का आली पाहिजे? आली पाहिजे. लोक पेट्रोल जळून आले, कोणी आपला कामधंदा सोडून आलाय आणि म्हणून कसून कार्यक्रम झाला पाहिजे पाहिजे. आणि म्हणून मग तुला काय म्हणणं आहे?
समसून घे जोगा घाल धिंगाणा इथे असो कारण जेव्हा गुळासोबत आहे त्याले प्रसादाची उपमा आहे आणि तोच चना बिरबार म्हणजे सूर्या तो दारूच्या चकना आहे चना जेव्हा गुळासोबत आहे त्याले प्रसादाची उपमा आहे तो चना बिरबार म्हणजे राहू द्या तो दारूचा चकना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगतीचा आहे पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नाही गुण मिले तो गुरु बनाव चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बनाव वरना रहो अकेला आता बाई साहेब म्हणून आपलं विचारते म्हणून कसून आणि मी विचारतो तर जाते म्हणून बसून नाही का असं नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे नाही का बाई साहेब माझी एक शर्त आहे आता शर्त म्हणजे कोणती तुम्ही ज्या पहिल्या फेऱ्यावरती मला प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर पहिलं तुम्ही आधी सोडवा तर मी तुम्हाला याच्या नंतर प्रश्न करतो नाही मी प्रश्न करत नाही माझी हार आहे तुमची जीत आहे मी मानेन तुम्हाला मी हुज्जत करणार नाही बाई तुम्ही जो प्रश्न विचारला मी त्याचं समाधान करतो तुम्हाला लक्ष ठेवा की बुधवार म्हणजे गणेश थांबा एक मिनिट बाईचा प्रश्न आहे की सदाशिव पेठमध्ये अस्पृश्य समाजाचा एक व्यक्ती जात होता म्हणते तो पेशव्याचा काळ होता एका ब्राह्मण व्यक्तीचे झाडे चिरमुटले आणि नंतर त्या व्यक्तीला केस झाली त्या केस झाल्यानंतर त्या एका वकिलाने त्याची केस मांडली त्या अस्पृश्य व्यक्तीचं नाव काय आणि ज्याची म्हणजे ज्या व्यक्तीमुळे ते झाड चिरमुटले त्याचं नाव काय आणि ज्या वकिलाने ते केस मांडली त्याचं नाव काय तर बाई साहेबा आता माझी गोष्ट आहे का मी तुम्हाला सांगत आहे मी तुमच्या वेळेला ज्ञानी नाही आहे पंडित नाही आहे आणि विद्वान पण नाही आहे नाही का सांगण्याचा प्रयत्न करतो जमला तर जमून जाईल आणि म्हणून तर तो पेशवा समाजाचा जो व्यक्ती होता तो होता बाजीप्रभू देसाई कारण तो होता वकील पेशव्यांच्या दरबारामध्ये याने खूप काळ वकिली केली पाहिजे खूप काळ वकिली केली तो वकील होता बाजीप्रभू देसाई आणि जो अस्पृश्य व्यक्तीचं नाव होतं त्याचं नाव होतं सुतार मेहतर त्याचं नाव होतं सुतार मेहतर तर हा वकील आणि हा व्यक्ती हे माझ्या बुद्धिपत्रात तुमचं उत्तर आहे बाई आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न करणार नाही काऊन नाही करणार कारण मी हुज्जत करणार नाही मंदिराचं पहिलं उत्तर सोडवा तर त्याच्यानंतर मी प्रश्न करीन तुमची जीत होईल आणि माझी हार आहे आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणं आहे तमाशा होईल टोकाटी आणि तुझी कीर्ती होईल मोठी आणि संवाद ज्ञानाचे सार आणि शिवानी बाई चल होत यार आणि शिवानी घे जोगा घाल धिंगा नाही इथे
आपल्याला ती शाहिरी करून दाखवायची आहे बाई, का जेणेकरून या गावामध्ये आणि या लोकांमध्ये विचार परामर्श झाला पाहिजे. आणि म्हणून कुबुद्धीचा कचरा काढून सुविचार मंथन करा. आत्मगुरु शास्त्र या तिही प्रचित्या स्मरा. नाही ना. बुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा. होय. आत्मगुरु शास्त्र तिन्ही प्रचित्या स्मरा. शाळेच्या सुंदर ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचाराने तरा. आणि तेव्हा हे विज्ञानयोगी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा बरा, अरे वा. मोबाईल पेक्षा तमाशा बरा. आणि म्हणून भाई आम्हाला पण ताव येते जेव्हा तू आमच्या संगतीला राहते. हो की माय.